नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी मुक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत तुळशी विवाहाची कथा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तुळशी विवाहाच्या पहिल्या दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळसला विष्णुप्रिय किंवा हरिप्रिय असेही संबोधले जाते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह करता येते. आता जाणून घेऊ तुळशी विवाहाची कथा. तुळशी पूर्वजन्मी एक मुलगी होती. ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूची पूजा करीत असे. दैत्यराज कालनेमी यांची ती कन्या होती. तिचं नाव वृंदा. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा वृंदा हिचा विवाह जालंधर येथील राक्षस कुळातील राजा जालंधर या राक्षसाशी झाला. जालंधराची उत्पत्ती समुद्रातून झाली होती. एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले. त्याच्या पोटी एक महातेजस्वी बालक जन्माला आला. हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षसी राजा बनला. त्याच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते. वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती. ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. वृंदाच्या भक्ती, तपश्चर्या आणि देशभक्तीमुळे जालंधराला आणखी शक्ती प्राप्त झाली. आपल्या अफाट शक्तीचा वापर करून त्याने देव, मानव आणि दानवाचा छळ सुरू केला होता. एकदा जालंधर युद्धाला जात असताना वृंदा म्हणाली, स्वामी, जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करी आणि तुम्ही येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही, असे वचन मी तुम्हाला देते. त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली. व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही. जालंधर विजयी होईल या भीतीने सर्व देवता भगवान विष्णूकडे गेले. पण जालंधराचा नाश करायचा असेल तर वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते. कारण जोपर्यंत वृंदाचा पतिव्रता धर्म मोडत नाही तोपर्यंत जालंधरचा वध करणे शक्य नव्हते. जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती. जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने शक्तिशाली होता. जालंधरापासून देवाने वाचवण्यासाठी भगवान विष्णू स्वतः जालंधरचे रूप घेऊन वृंदाकडे गेले. जालंधर बनून त्यांनी वृंदाच्या पतिव्रता धर्म नष्ट केला. त्यामुळे जालंधरची शक्ती कमी झाली आणि त्याचा वध झाला. भगवान विष्णूच्या या कपटाची जाणीव झाल्यावर वृंदाने त्यांना दगड बनवण्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि दगडात बदलला. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू घ्या अशी विनंती केली. देवदेवतांची विनंती मान्य करून वृंदाने आपला शाप परत घेतला पण स्वतःला आगीत जाळून घेतले. जेथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्या सोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठून एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भगवान विष्णूसोबत तुळशीचीही पूजा होऊ लागली आणि तुळशी विवाहाची ही परंपरा सुरू झाली. जालंधर राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे.
सतीवृंदाचे मंदिर मोहल्ला कोट किशनचंद येथे आहे असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुहा होती जी थेट हरिद्वारला जात असे. मंदिरात सतीवृंदा देवीची 40 दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाहीत. मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापापासून मुक्त होऊन वैकुंठ धामाला प्राप्त होतो. जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्यांचा छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. तुळशी विवाहाचे महत्त्व. हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिले गेले आहे. विष्णूला प्रिय असल्याने तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्रामला भगवान विष्णूचे रूप मानून त्याची पूजा केली जाते आणि त्याचा तुळशीशी विवाह केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार देव उठून एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रापासून जागे होतात आणि या दिवसापासून शुभ कार्य सुरू होतात. अनेक ठिकाणी देव उठून एकादशीच्या दिवशी तर अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी तुळशी शालिग्राम विवाह केला जातो. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते तेथे नेहमी सुख समृद्धी राहते. तुळशी विवाहाची मान्यता. घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. तुळशीची सौभाग्य अलंकारांनी आरास करावी. बोर, चिंच, आवळा, सीताफळ त्यात ठेवतात. यानंतर तुळस आणि कृष्णाची पूजा केली जाते. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची खोपडी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते. मंत्रपुष्प आणि आरती केली जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श व वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. तुम्हाला तुळशी विवाहाची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब